श्री स्वामी समर्थ असतं. तर आज बनवते मी पनीर फ्राय बनवते, चिकन फ्राय सॉरी चिकन फ्राय बनवते. बघा कुडकुडीत आणि एकदम मध्ये एकदम मऊ आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी एकदम छान झालेलं आहे. खूप सुंदर झालेलं आणि एकदम टेस्टला बी बेस्ट आहे. हे बघा तुम्हाला मी अजून हे करून दाखवते. मस्त कुरकुरीत आहे आणि आतमध्ये एकदम मऊसर आहे. बाहेर कुरकुरीत आणि मध्ये एकदम मऊसर. चला मग बघूया कसं बनवायचं हे चिकन फ्राय. इथं याच्यासाठी मी चिकन घेतलेलं आहे. हे अर्धा किलो जवळजवळ चिकन आहे आणि हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. आता इथं मी एक भांडं घेतलं, त्याच्यात मी हे चिकन सगळं टाकून घेते आणि त्याच्यामध्ये मग मी आता मसाले टाकेल जे जे आपल्याला लागणार आहे ते सगळं. इथं लाल चटणी टाकली, लाल चटणी, गरम मसाला, परत हळद हळद आहे, हिंग आणि धनिया पावडर एवढं सगळं टाकायचं आहे. हे बघा इथं धनिया पावडर, हिंग पण थोडासा टाकायचं आणि चवीनुसार मीठ आणि त्यानंतर मग इथं हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता. कॉर्नफ्लॉवर नसलं तर तांदळाचं पीठ पण तुम्ही घेऊ शकता. थोडंसं तेल टाकेल, नॉर्मल थोडंसं टाकायचं, जेवढं मिक्स होण्याकरता लागेल तेवढं तेल टाकायचं आणि त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग हे बघा मस्तपैकी इथं आपल्याला जेवढं पाहिजे. आता इथं तुम्ही ना आलं लसणाची पेस्ट पण टाकू शकता, पण मी आज आलं लसणाची पेस्ट नाही टाकत आहे. हे भरपूर प्रकारे बनवले जातं आणि इथं पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण चिकनमध्ये ऑलरेडी भरपूर पाणी असतं. त्या पाण्यानेच आपलं जे चिकन आहे ते हे करू. हे जवळजवळ अर्धा तास फ्राय मॅरिनेट होऊ द्यायचं. त्यानंतर मग मी अर्धा तासाने हे फ्राय करते. हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी फ्राय होत आहे. काही मेहनत करायची गरज येत नाही आहे. हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी. इथं तेल चांगलं गरम पाहिजे तेव्हा ते चिकन तुम्ही त्याच्यात टाकत जा. हे बघा मस्तपैकी. हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान कलर येतो आहे. आता हे बघा जेवढं माझं तेल होतं तेवढं मी टाकलं आणि त्यानंतर मग मी हे असं होऊ देईल, थोड्या वेळ असं होऊ देईल आणि नंतर मग एका चम्मच या कशाने सायाने हे मी थोडंसं हे करून देईल, हलवून देईल थोडंसं. मग नंतर मग गोल्डन फ्राय होऊ द्यायचं. नंतर मग दुसरी साईड पण गोल्डन फ्राय करून घ्यायची. हे बघा मस्तपैकी. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे, एकदम बेस्ट. आपल्याला भरपूर असाच कलर पाहिजे. आता एक साईड झालेली, मी दुसरी साईडने पण हे चिकन फ्राय करून घेईल. हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे. चिकन फ्राय भरपूर प्रकारे बनवता येतं. तुम्हाला मी एक एक पद्धतीचे नक्की दाखवले. इथं माझे आता चिकन भरपूर बघा मस्तपैकी झालेले आहेत. आता मी सगळे काढून घेईल. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे, खूप सुंदर कलर आलेला मस्तपैकी. असाच कलर यायला पाहिजे. आता हे मी सगळे काढून घेईल, नंतर मग मी तुम्हाला दाखवले की कसं ते झालेलं आहे. हे बघा मस्तपैकी किती छान कलर आलेला आहे. असाच कलर यायला पाहिजे, कुरकुरीत येतो मस्तपैकी. आणि मॅडम गॅसवर फ्राय करायचे, हे कधीही अजून छान येतात. नंतर मग ना माझ्याजवळ एक नेक पीस होता, तोही मी नंतर फ्राय केला. हे बघा हे आता बाकीचे जे मोठे मोठे पीस आहेत ते पण मी फ्राय करून घेते. हे बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर. आणि तुम्ही जेवढा अर्धा तासच्यापेक्षा बी जास्त वेळ असं मॅरिनेट करून ठेवून दिलं ना, मस्तपैकी मसाला आतपर्यंत तो जातो मग चिकनच्या आणि मस्तपैकी येतो. आता इथं मी तो फ्राय करून घेतला. आता हे माझं नेक पीस होतं, एकच होता नेक पीस, ते मी फ्राय करून घेते. हे बघा तुम्ही बघू शकता. हे पण मी फ्राय करून मग नंतर काढून घेतलं. आणि हे बघा तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत आवाज येतो आहे की नाही तुम्हाला.
खूप सुंदर झाले चिकन. आणि बघा मी तुम्हाला आता फोडून दाखवते. गरम आहे अहो, खूप गरम होतं. मी गरम तुम्हाला दाखवते. हे बघा तुम्ही बघू शकता आतमध्ये एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेलं आहे. खूप सुंदर झाले चिकन. आमच्या घरी तर गरम खायला बसले लगेच. माझ्या मिस्टरला, रोहनला दोघांना आवडले. खूप छान आवडले ते. तर ही चिकन फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि माझे सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री